आणि आता प्लॅनिंग करू थोड्याच वेळात, थोडा नाश्ता करून घेणार आहोत आम्ही, त्याच्यानंतर आम्ही ठरवणार आहोत कुठे जायचं. जस्ट आम्ही आत्ता थांबलो आहे CNG भरायला, कारण रत्नागिरीतून मार्लेश्वर खूप अंतर आहे, त्याच्यामुळे CNG गाडीत भरावं लागेल. आणि आम्ही आत्ता CNG भरणार आहोत. मित्र पण आहेत मागे, पाहू शकता तुम्ही. आणि त्यानंतर आम्ही इथेच एक छोटंसं हॉटेल बघून नाश्ता करणार आहोत आणि त्यानंतर मग आम्ही निघणार आहोत मार्लेश्वरला. व्हिडिओ नक्की बघा, खूप इंटरेस्टिंग असणार आहे आपला. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टॅटू चावाला आवडतो ना तुम्हाला, नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. आम्ही गेलो हॉटेल गोपालला आणि गर्दी पण खूप आहे, त्याच्यामुळे आम्ही थोड्या वेळानं जाणार आहोत. नाश्ता इथे खूप छान भेटतो, रत्नागिरीमध्ये आहे प्रॉपर. आणि समोरच मारुती मंदिर आहे, पाहू शकता तुम्ही. 11 वाजले, भूक पण खूप लागले, त्याच्यामुळे नाश्ता करणार आहोत थोडा आम्ही. पण खूप आहे, पण आम्हाला नाश्ता एकदम स्पेशल करायचा आहे, त्याच्यामुळे इथेच हॉटेल गोपालला नाश्ता एकदम स्पेशल भेटतो. तर आम्ही इथेच नाश्ता करणार आहोत आता. जस्ट पाहायला गेलं तर रत्नागिरीमध्ये एकदम जोरदार चालणारं हॉटेल गोपाल. आणि गर्दी पण खूप आहे, आम्ही पण वेटिंगला आहोत. थोड्याच वेळात करू आम्ही नाश्ता आणि इथून रवाना होऊ. आणि हे भाऊ आपल्यासोबत आहेत, त्यांचीच चॉईस आहे हॉटेलची, हॉटेल गोपाल. ते कधीतरी फिरत असतात इकडे. प्रत्येकाने वेगवेगळी ऑर्डर दिली, तुम्ही पाहू शकता. आणि मी तर इथली मिसलच खाणार आहे, कारण इथली मिसल एकदम स्पेशल असते, त्याच्यामुळे मी इथली मिसलच खाणार. या हॉटेलची स्पेशल मटकी मिसळ असते आणि सर्वांनी मेंदूवडा आणि रस्सावडा मागवला, पण मी इथली स्पेशल मिसळ मागवली कारण मला खूप आवडते. आणि तुम्ही गर्दी पाहू शकता हॉटेलला, खूप गर्दी असते हॉटेलला. मेंदूवडा स्पेशल संदेशचा आमचा फेवरेट आहे तो. या हॉटेलमधील एक स्पेशल मिसळ मी मागवली आणि ही फेवरेट डिश आहे. तर जस्ट आता मी खाणार आहोत स्पेशल मिसळ. तर जस्ट नाश्ता करून आमचा झाला आहे आणि 1 कप आपण कॉफीसुद्धा घेणार आहोत सोबत. मस्त एकदम स्पेशल कॉफी असते इथे सुद्धा, खूपच सुंदर. स्पेशल कॉफी, आपल्यासारखी स्पेशल कॉफी. बघूया टेस्ट करून. सुंदर आहे कॉफी, मस्त आहे ना, एकच नंबर, बेस्ट.